मंडळी नमस्कार. आज देवशयनी आषाढी एकादशी, त्यानिमित्तानं थोडंसं प्रपंच असा आहे की तो कितीही केला तरी सरत नाही आणि माणसाचं मन काही भरत नाही. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक छान प्रसंग आपल्याला सांगते. तुकाराम महाराजांचे एक स्नेही होते. ते दरवर्षी त्यांना म्हणायचे, तुकोबा यंदा मग वारीला येणार बरं का तुमच्यासोबत. आणि मग वारी जवळ आली की तुकोबाराय त्यांच्याकडे जायचे आणि त्यांना म्हणायचे, शामराव चलताय ना हो वारीला. शामराव म्हणायचे, तुकोबा अव यंदा केवढा पाऊस झाला बघा तुकोबा, समधी शेती वाहून गेली तुकोबा. आता म्या वारीला आलो तसेच जमिनीचं कसं व्हायचं तुकोबा. तुकोबांनी पण पुढच्या वर्षी म्या वारीला येणार म्हणजे येणार बरं का तुकोबा. तुकोबारायांनी पुन्हा पुढच्या वर्षी वारी जवळ आली की शामरावांच्याकडे यावं आणि त्यांना म्हणावं, शामराव यंदा चलताय ना हो वारीला. शामरावांनी पुन्हा म्हणावं, तुकोबा अहो यंदा पाऊसच झाला नाही बघा तुकोबा, समधी शेत जमीन कोरडी पडली बघा. आता म्या वारीला आलो तसेच जमिनीचं कसं व्हायचं तुकोबा. पर तुकोबा पुढल्या वर्षी म्या येणार म्हणजे येणार बरं वारीला. आणि मंडळी अशी 5 वर्ष तुकोबांनी शामरावांच्याकडे यावं आणि शामरावांनी काहीतरी प्रापंचिक कारण देऊन वारीला येणं टाळावं. 6व्या वर्षी झालं असं की जशी वारी जवळ आली तसे तुकोबाराय शामरावांकडे आले आणि शामरावांना म्हणाले, शामरावांच्या घरासमोरच्या एका मोठ्या वडाच्या झाडाच्या पारंबीला लटकले आणि मोठ्या मोठ्यांदा ओरडायला सुरुवात केली, अहो कुणीतरी मला वाचवा, कुणीतरी मला वाचवा, या झाडानं बघा मला किती घट्ट धरून ठेवलंय. शामराव बाहेर आले आणि तुकोबारायांकडे बघून म्हणाले, तुकोबा अहो वेड बीड लागलं का काय तुम्हासनी. अहो झाड कोणाला कधी धरून ठेवतंय भाई, हात सोडा म्हणजे धप्प दिशी खाली पडा. तुकाराम महाराजांनी लगेच हात सोडले मंडळी आणि खरंच धप्प दिशी खाली पडले आणि लगेच उठून उभे राहिले आणि शामरावांना म्हणाले, शामराव अहो गेली 6 वर्ष मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय शामराव, अहो प्रपंच कधी कुणाला धरून ठेवत नसतो, हात सोडा म्हणजे धप्प दिशी खाली पडा. सांगण्याचं तात्पर्य मंडळी की असं आपलं मन सुद्धा या प्रपंचात गुंतलेलं असतं, रमलेलं असतं. तो कितीही केला ना तरी तो सरत नाही आणि हे मन काही भरत नाही. याच आशयाची फार सुंदर कविता कवी वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केलेली आपल्यासमोर सादर करते. घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी, दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येतं मनन मन भरून येतं, घन भरून येतं मनन मन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर. आम्ही उरतो घरी जग चंद्रभागे तिरी, आम्ही उरतो घरी जग चंद्रभागे तिरी, दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी, दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी. संथलईत गातो वारा संतांचे अभंग, संथलईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊनी निस्संग, झाडे पाने डुलू लागतात होऊनी निस्संग. नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग. अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी. दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी, दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस. आधीच अंतर फार त्यात डोंगरा एवढा आळस, आधीच अंतर फार त्यात डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव. असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव, असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी. आम्ही फक्त म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी, आम्ही फक्त म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी.